पेट्रोल इंधनामध्ये 20% इथेनॉल मिश्रण E20 करण्याचे केंद्रीय सरकारचे धोरण सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले। वापरात आलेल्या बहुतांश वाहनांची इंजिने E20 इंधनासाठी सक्षम नसल्याचा दावा करत या धोरणामुळे वाहनांवर विपरीत परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे। याच पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीच्या वतीने या निर्णयाविरोधात अनोखे आंदोलन करण्यात आलं। आंदोलनाचा भाग म्हणून कोल्हापुरात वाहनांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून सरकारच्या धोरणाचा निषेध नोंदवण्यात आला। ही प्रतिकात्मक अंत्ययात्रा बसंत बहार टॉकीज येथील पेट्रोल पंपापासून सुरू होऊन जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आली। केंद्र सरकारचं पेट्रोलचं जे धोरण आहे की रेग्युलर पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिश्रित पेट्रोल द्यायला सुरुवात केली। पहिल्या टप्प्यामध्ये लोकांच्या लक्षात आलं नाही, पण आता सातत्याने जाणवतंय की E20 पेट्रोल वापरल्यामुळे बहुतांश बऱ्याच गाड्यांचं ऍव्हरेज कमी पडायला सुरुवात झालेली आहे, गाड्यांचा मेंटेनन्स निघायला सुरुवात झालेली आहे आणि ही कुठेतरी या गोष्टीची सरकारने दखल घ्यावी, हा लोकांचा असंतोष सरकारने दखलीत घ्यावा म्हणून आम्ही आज प्रतिकात्मक गाडीची अंत्ययात्रा या कलेक्टरच्या दारामध्ये घेऊन आलेला आहे। या निमित्ताने मला सरकारला सांगायचं आहे की तुम्ही एका बाजूला 20% इथेनॉल या पेट्रोलमध्ये तुम्ही मिसळलं, पण तुम्ही रेट मध्ये काही फरक केलेला नाही, तुम्ही कस्टमरला चॉईस दिलेला नाही, कारण बऱ्याच लोकांच्या गाड्या जुन्या आहेत आणि त्याला हे 20% इथेनॉल मिश्रित पेट्रोल सूट होऊ शकत नाही, गाडी व्यवस्थित चालू शकत नाही। लोकांच्यासाठी ऑप्शन असायला पाहिजे रेग्युलर पेट्रोल आणि E20 पेट्रोल। तर एक वेळ आम्ही समजून घेतलं असतं, पण हे फक्त लुटण्याचंच काम आहे। सरकारच्या मंत्र्यांमध्ये असलेल्या लोकांच्या कंपन्या इथेनॉलच्या चालायला पाहिजेत म्हणून ही सत्य आहे, असं 100% आमचा दावा आहे। आणि म्हणून सरकारला मला इशारा द्यायचा आहे, तुम्ही ना रेट कमी केले, ना मेंटेनन्सची पर्वा केली, ना ऍव्हरेजची पर्वा केली, आणि म्हणून मला सरकारला सांगायचं आहे ही प्रतिकात्मक गाडीची अंत्ययात्रा 2029च्या सरकारची अंत्ययात्रा असल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मला कोल्हापूरच्या वतीने सरकारला द्यायचा आहे।